तर इंट्रोडक्शन टू मनी यामध्ये आपणाला पैसा म्हणजे काय हे बघायचं आहे. आपणाला पैशाची कार्ये कोणती, पैसा कोणकोणत्या स्वरूपात उपलब्ध आहे हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. यामध्ये आपणाला या ठिकाणी प्रामुख्यानं पैशासंबंधी हे जे आहेत त्या वेगवेगळ्या घटकांचा आपणाला अभ्यास करायचा आहे. आणि या अभ्यासामध्ये कशाचा अभ्यास करणार आहे आम्ही? इव्हॉल्युशन ऑफ मनी, पैशाची उत्क्रांती कशी झाली, पैशाचा विकास कालानुरूप जसा काळ या ठिकाणी बदलत गेला तसा कसा होत गेलेला आहे, त्यामध्ये कोणकोणते बदल होत गेलेले आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी मीनिंग ऑफ मनी, फंक्शन्स ऑफ मनी हा पहिला भाग बघायचा आहे. पैशाची कार्ये. पीपीटी दिसायला लागली आहे सर्वांना? ओंकार? हां, आणि आवाज पण येतोय? हां, ठीक आहे. तर पैसा आणि वित्तीय रचनेमध्ये आपण या ठिकाणी पहिल्या टॉपिकची सुरुवात करतोय. पैसा, अर्थ, उत्क्रांती, कार्य व महत्व. तर आज मी जर प्रोजेक्टरवर आपण असतो तर मी एक तुम्हाला या ठिकाणी गीत दाखवणार होतो, परंतु हे तिथं उपलब्ध होऊ शकत नाही. दाम करी काम येड्या दाम करी काम, हे गीत तुम्ही ऐका मोबाईलवरती, कारण तुम्हाला उपलब्ध होईल. तर दाम करी काम हे गीत का ऐका म्हणतोय मी तुम्हाला? तर त्यामध्ये पैशाचं ग्रामीण भागाच्या दृष्टिकोनातून किती महत्व आहे हे त्या कवीनं, जगदीश खेडूरकर असतील, अगदी स्पष्टपणे मांडलेलं आहे. तर हे पैशाचं या ठिकाणी महत्व जे आहे सामाजिक जीवनातील, व्यक्तिगत जीवनातील, हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण कोणतेही व्यवहार हे पैशाशिवाय होऊ शकत नाही. तर असं म्हटलं जातं बघा की व्यक्तीच्या जीवनामध्ये किंवा राष्ट्राच्या जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये अर्थ असेल, व्यक्तीच्या जीवनामध्ये अर्थ असेल तरच जीवनामध्ये अर्थ आहे. या वाक्याचा काय अर्थ होतोय बघा. जर जीवनामध्ये अर्थ असेल तरच जीवनामध्ये अर्थ आहे. त्याचा अर्थ काय? पैसा असेल ना तरच जगायला किंमत आहे, नाहीतर या ठिकाणी तुम्हाला सामाजिक जीवनामध्ये देखील शून्य किंमत आहे. तुमच्या लक्षात येत असेल की पैसा असणाऱ्या लोकांकडे या ठिकाणी लोक अधिक आदरानं वगैरे 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 वागतात. असो, तर ह्या पैशाचं अतिशय महत्त्वपूर्ण कार्य हे विनिमयाचं माध्यम म्हणून आहे. की आपापसात जे व्यवहार होतात ना, हे व्यवहार पूर्ण करण्यासाठी पैसा हे माध्यम अतिशय महत्त्वपूर्ण आहे. अर्थात वेगवेगळ्या काळात या ठिकाणी हा जो पैसा आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने वापरला जात होता. अगदी मानवी संस्कृतीचा जर इतिहासाचा जर तुम्ही विचार घेतला तर अगदी सुरुवातीच्या काळात, शिकारी अवस्थेच्या काळात म्हणा, की पैसा म्हणून या ठिकाणी काही दगडं किंवा काही फुलं अशी देखील या ठिकाणी वापरल्याचं दिसून येतं. तदनंतरच्या काळात पैसा म्हणून या ठिकाणी सोने, चांदीची नाणी, काही काळाने या ठिकाणी वेगवेगळ्या तांब्याची नाणी, पितळेची नाणी पैसा म्हणून वापरली जाऊ लागली. आपल्याकडे ब्रिटिश सरकार होतं बघा बरेच वर्ष, त्या सरकारने या ठिकाणी सोन्याची नाणी देखील या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली होती. चांदीची नाणी अजूनही उपलब्ध आहेत. मी या ठिकाणी वेगवेगळी नाण्यांचं गेल्या वर्षाच्या एका विद्यार्थ्यानं प्रोजेक्ट केलेला आहे पैशाचे कार्य. मी ती पीपीटी तुम्हाला टाकेन ग्रुपवर, तुमच्या लक्षात येईल कोणकोणती नाणी. तर ही पैशाची, सोन्याची, चांदीची नाणी जी वापरत होती ना, ती नंतर महाग पडू लागली, ते परवडनाशी झाली. आणि नंतर मग 20व्या शतकात अगदी स्वस्तात स्वस्त जो धातू आहे त्या धातूचा पैसा निर्मितीसाठी वापर केला जाऊ लागला. आणि तो देखील या ठिकाणी
अशक्य होऊ लागला किंवा त्याच्यामध्ये देखील काही अडचणी आल्या. तदनंतरच्या काळात या ठिकाणी कागदी चलन निर्मिती झाली आणि त्यानंतर पतपैशाची निर्मिती झालेलं दिसून येतो. आपण पतपैसा म्हणजे चेक, डिमांड ड्राफ्ट, हुंडी वगैरे वगैरे. तर हा जो पैसा आहे, हा पैसा जो आहे तो स्थिर आहे, परंतु वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी जे व्यवहार चाललेले असतात, या व्यवहाराच्या दृष्टिकोनातून त्यामध्ये फरक पडत आहे. तर प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये या पैशाला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. कारण या पैशामुळे सर्व व्यवहार पूर्ण होत असतात आणि सर्व व्यवहार पूर्ण होण्याबरोबरच या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं उत्पन्न आणि मिळत असतं आणि यामधून या ठिकाणी अर्थव्यवस्थेमध्ये प्रगती होत आहे. जगाच्या इतिहासाचा जर तुम्ही विचार केला ना, तर पैसा या घटकामुळे अनेक युद्ध झालेले दिसून येतात. पैशामुळे या ठिकाणी विविध शोध लागलेले दिसून येतात. पैशामुळे या ठिकाणी वेगवेगळी शस्त्रे निर्माण झालेली दिसून येतात. नवनवीन कल्पना या ठिकाणी म्हणजे या सर्वांच्या मुळाशी पैसा असल्याचं दिसून येतं. अर्थात मानवी कल्याणाच्या या ठिकाणी धोरणाच्या दृष्टिकोनातून या पैशाची निर्मिती झालेली आहे. जगातील प्रत्येक देशाची जर आर्थिक धोरणे पाहिली, व्यापारविषयक धोरणे पाहिली, विदेशी व्यापार नीतीविषयक धोरणे पाहिली, तर यावर या ठिकाणी पैशाचा मोठा प्रभाव असलेला दिसून येतो. कारण पैशावरतीच आधारित ही सर्व या ठिकाणी धोरणे आपल्याला आढळून येतात. म्हणजे पैसा हे अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून, प्रत्येक देशाच्या दृष्टिकोनातून, सामाजिक व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्यावरती सर्व क्रिया, सर्व व्यवहार आणि सर्व विकास अवलंबून असलेले दिसून. तर आता आपल्याला या ठिकाणी पैशाचा अर्थ बघायचा आहे. पैसा म्हणजे काय? तर असं आहे बघा, सार्वत्रिक स्वीकार्यता असणारी आणि मानवात नेहमीचे व्यवहार सुलभपणे पार पाडण्याची मदत करणारी वस्तू म्हणजे पैसा होय. या पैशाचा साधा अर्थ असा घेतला जातो बघा, की ज्याला सर्व मान्यता आहे, म्हणजे सर्वजण त्याचा स्वीकार करतात आणि त्यामुळं अनेक व्यवहार करणं शक्य होतं, अशा वस्तूला आपण पैसा असं म्हणणार आहोत. हा पारंपरिक आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी एक साधन म्हणून पैशाचा वापर करण्यात आला आहे. आणि पुरातन काळात म्हणजे या ठिकाणी सुरुवातीच्या काळात विशिष्ट आकाराचे दगड, त्यानंतर पाने, फुले, कवड्या, वेगवेगळ्या चमड्याचे तुकडे, शिंपले, त्यानंतर वेगवेगळे धातू ही विशिष्ट आकाराचे या ठिकाणी धातूचे तुकडे आणि त्यानंतरच्या काळात या ठिकाणी राजेशाहीच्या काळात वेगवेगळे सिक्के, असा या ठिकाणी पैशाचा विकास झालेला दिसून येतो. म्हणजे हा पैसा अगदी आत्ता जो आहे, म्हणजे आपण फूट चलन देखील या ठिकाणी अभ्यासणार आहोत. फूट चलन म्हणजे कॉम्प्युटरवर आधारित, संगणकीय प्रणालीवर आधारित असणारा पैसा, जो काय आपण या ठिकाणी सामान्य व्यक्ती वापरत नाही, परंतु मोठमोठे व्यापारी, मोठमोठ्या कंपन्या ह्या या ठिकाणी वापरत असतात. तर हा जो विकास आहे, हा विकास अगदी या ठिकाणी सुरुवातीच्या काळापासून झालेला दिसून येतो. वेगवेगळे राजांनी नंतर वेगवेगळे या ठिकाणी सिक्के निर्माण केले, नाणी निर्माण केली, त्यावरती त्यांचे या ठिकाणी काही या ठिकाणी विशिष्ट अक्षरं लिहिलेली आहेत. ही वेगवेगळी चलनं जर तुम्ही लक्षात घेतली तर तुमच्या लक्षात येईल. आणि नंतरच्या काळात टांगसळीत तयार होणारी या ठिकाणी विशिष्ट आकार व वजनाची नाणी पैसा म्हणून वापरली जात होती. टांगसळी म्हणजे या ठिकाणी पैसा तयार करणारे, या ठिकाणी नाणी तयार करणारा या ठिकाणी कारखाना. त्यामध्ये वेगवेगळे साचे असायचे आणि साच्याच्या साह्याने या ठिकाणी ते जे पैसे आहेत किंवा नाणी तयार केली जात होती, म्हणून टांगसळी असा त्या ठिकाणी शब्द प्रयोग. तर आधुनिक काळात हे विविध देशांनी स्वतः चलन निर्माण केलेले दिसून येतं. आपला जर या ठिकाणी व्यवहार सुरक्षित असावेत आणि या ठिकाणी मूल्य निर्मिती अधिक या ठिकाणी सोयीस्करपणे करता यावी, म्हणून प्रत्येक देशानं स्वतःचं या ठिकाणी चलन निर्माण केलेलं आहे. जसं भारताचं या ठिकाणी रुपया चलन आहे, अमेरिकेचं पाऊंड आहे, इंग्लंडचं सिलिंग आहे, बांगलादेशचं काय आहे, रुपयेच आहे. तर ह्या वेगवेगळ्या देशांनी जी चलन निर्मिती केलेली आहे, ते त्यांच्या दृष्टिकोनातून सोयीस्कर असावं म्हणून या ठिकाणी वेगवेगळी चलन नंतर प्रत्येक देशाचं स्वतंत्र अस्तित्वात आल्याचं दिसून येतं. आणि त्यानंतरच्या काळात मग कागदी चलन आणि कागदी दस्तऐवज, बँकाने रूढ केलेले दस्तऐवज चलन म्हणून या ठिकाणी वापरले जाऊ लागले. याचा अर्थ चेक, हुंडी वगैरे किंवा वचनचिठ्ठी. म्हणजे आर्थिक व्यवहार आणि बँकातले व्यवहार या पैसा नावाचे वेगळे चलन जे आहे, हे
चलन हे पत पैसा म्हणून या ठिकाणी विकास झालेलं दिसून येतं. तर आता आपल्याला प्रत्यक्ष अर्थ बघायचा आहे पैशाचा. हे जनरलमध्ये आपण अर्थ बघितला की ज्याच्याकडे सर्व मान्यता गुण आहे आणि ज्याच्याकडं सर्व व्यवहार पूर्ण करण्याची क्षमता आहे, या वस्तूला आपण पैसा असं म्हणणार आहोत. तर आता वेगवेगळ्या व्याख्या बघणार आहोत आपण. या व्याख्येमध्ये J.M. केन्स हे अर्थतज्ञ होते. केन्सचे नियम तुम्ही अभ्यासले. त्यांनी अशी व्याख्या दिलेली आहे बघा, जे दिल्यामुळे कर्ज करार आणि किंमत करार मिटवले जातात अथवा पूर्ण केले जातात आणि ज्याच्या स्वरूपात सामान्य खरेदी शक्तीचा साठा केला जातो अशा वस्तूस पैसा असं म्हणतात. त्यांनी महत्त्वपूर्ण 2 वैशिष्ट्ये पैशाची इथं सांगितलेली आहेत बघा, की कोणतेही करार ज्यामुळे पूर्ण करता येतात. म्हणजे आपण या ठिकाणी एखादी जमीन विकत घेतली असेल तर ते पूर्ण करता आलं पाहिजे. यंत्रसामुग्री विकत घेतली असेल तर त्या माध्यमातून पैसा देऊन या ठिकाणी तो व्यवहार पूर्ण करता आला पाहिजे. त्याला म्हणतात, त्यांनी म्हणलेला आहे पैसा. आणखी काय सांगितलेलं आहे, आणि ज्याच्या स्वरूपात सामान्य खरेदी शक्तीचा साठा केला जातो अशा वस्तूस पैसा म्हणतात. जर पैसा आपल्याकडे असेल किंवा व्यक्तीकडे असेल तर व्यक्ती ती कोणत्याही वस्तू खरेदी करू शकते, म्हणजे त्याच्याकडे खरेदीची शक्ती असते. लक्षात येतंय का बघा. खरेदी शक्ती म्हणजे काय, आपणाकडे असणारं मूल्य किंवा आपणाकडे उपलब्ध असणारा पैसा. आता इंग्लिशमध्ये व्याख्या जी आहे तो त्याचाच मतीत अर्थ आहे. मनी इज द डिलिव्हरी ऑफ विच डेप कंटेंट्स अँड प्राइस कॉन्टॅक्ट अँड डिस्चार्ज्ड अँड इन द शेप ऑफ विच अ शेअर ऑफ जनरल पर्चेसिंग पॉवर इज हेल्ड. अशी व्याख्या केन्स यांनी दिलेली आहे. त्याचंच मराठी रूपांतर यामध्ये दिलेलं आहे. तोच अर्थ या व्याख्येमधून स्पष्ट होतोय. त्यानंतर D.H. रॉबर्टसन यांनी अशी व्याख्या दिलेली आहे, वस्तूच्या बदल्यात किंवा व्यवसायाची इतर स्वरूपाची देणी देणीच्या बदल्यात ज्याचा मोठ्या प्रमाणात स्वीकार केला जातो त्यास पैसा म्हणावे. रॉबर्टसन यांनी काय सांगितलेलं आहे, पैसा कशाला म्हणावं याचा उल्लेख त्यांनी केलेला आहे, की कोणतीही वस्तू आपल्याला जर द्यायची असेल तर त्या मोबदल्यात जी वस्तू आपण स्वीकारतो त्या वस्तूला पैसा म्हणायचा. किंवा व्यवसायाची मोठमोठी देणी असतात, आपल्याला माहित आहे. व्यवसायाची देणी देण्यासाठी वेगवेगळे जे या ठिकाणी पैशाच्या स्वरूपात या ठिकाणी दस्तऐवज वापरले जातात त्याला देखील त्यांनी पैसा म्हणलेला आहे. समजा 4 लाखाचा एक व्यवहार केला आणि रोख पैसे न देता त्याला आपण 4 लाखाचा चेक दिला तर तो देखील स्वीकारतो व्यक्ती. ती जी व्यक्ती आहे किंवा व्यवहार करणारा जो या ठिकाणी परस्पर त्रयस्थ व्यक्ती आहे, ही त्रयस्थ व्यक्ती त्याचा स्वीकार करते. का स्वीकार करते, तर त्याला या ठिकाणी एक विशिष्ट किंमत आहे चेकला. चेकमधून तो प्रत्यक्ष चलन या ठिकाणी उपलब्ध करून घेऊ शकतो बँकेकडून, किंवा आणखी काय करू शकतो, इतरांना चेक देऊन तो या ठिकाणी आपलं जे आहे ते आपला व्यवहार पूर्ण करू शकतो. म्हणून रॉबर्टसन असे म्हणतात की कोणत्याही वस्तूच्या मोबदल्यात जी वस्तू स्वीकारली जाते आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी देणी देण्यासाठी ज्याचा स्वीकार केला जातो त्याला पैसा असं म्हणावं, असं त्याने सांगितलं. क्राउथर यांनी या ठिकाणी अशी व्याख्या केलेली आहे बघा, की ज्या वस्तूचा विनिमय माध्यम म्हणून स्वीकार केला जातो आणि जे मूल्यमापनाचे आणि मूल्य संचयनाचे कार्य करते त्यास पैसा असे म्हणावे. ही व्याख्या सर्वांनी पाठ करून ठेवायची. अर्थात याचा अर्थ असा नव्हे की त्या 2 व्याख्या या काही विशेष महत्त्वाच्या नाहीत, त्यामध्ये देखील पैशाची वेगळी वैशिष्ट्य स्पष्ट झालेली आहेत. पण ही या ठिकाणी अधिक समर्पक व्याख्या आहे बघा. क्राउथर यांची व्याख्या ही जगमान्य आहे, अर्थात त्या देखील व्याख्या या ठिकाणी मान्यतापूर्णच आहे. काय सांगितलेलं आहे त्यांनी, ज्या वस्तूचा विनिमय माध्यम म्हणून स्वीकार केला जातो आणि जे मूल्यमापनाचे आणि मूल्य संचयनाचे कार्य करते ना त्यास पैसा असं म्हणावं. अशी वस्तू काय आहे, पैसा ही वस्तू अशी आहे की कोणतेही व्यवहार पूर्ण करण्यासाठी ज्याची मदत होते. आपण पाहतोय बघा की पैशाच्या माध्यमातून आपण कोणतीही वस्तू विकत घेऊ शकतो, कोणतीही सेवा खरेदी करू शकतो, म्हणजे त्याचा स्वीकार केला जातो. की स्वीकार्यता हा एक गुण पैशामध्ये असला पाहिजे. आणि ज्याचे 2 उपयोग केले जातात पैशाचे, काय, मूल्यमापन करण्यासाठी उपयोग केला जातो आणि मूल्य संचयन करण्यासाठी उपयोग. मूल्यमापन आपण बघा, आपण कोणत्याही वस्तूचे मूल्य हे पैशात या ठिकाणी व्यक्त करत असतो बघा.
डेलचा कॉम्प्युटर आहे, त्याची काहीतरी या ठिकाणी 16,000 किंमत आहे, म्हणजे त्याचं आपण मूल्य व्यक्त केलं पैसा. किंवा हे बँकिंगचं पुस्तक आहे, या बँकिंगच्या पुस्तकाची किंमत 160 रुपये आहे, याचा अर्थ पुस्तकाचं मूल्यमापन केलं. 1 क्विंटल ज्वारीला या ठिकाणी 3,500 रुपये बसतात, म्हणजे त्या ज्वारीचं आपण मूल्यमापन केलं. 100 किलो धान्य किंवा ज्वारी जे आहे त्याला 100 या ठिकाणी 350 रुपये, काय 3,500 रुपये बसतात. हे जे आहे ना, हे मूल्यमापनाचं कार्य पैसा करतो. 1 एकर जमीन आहे, 1 एकर जमिनीची 12 लाख रुपये किंमत आहे, तर या 1 एकर जमिनीचं आपण मूल्य केलं. हे कशाच्या स्वरूपात सर्व मूल्य केलं? हे मूल्य आपण पैशाच्या स्वरूपात व्यक्त केलं, रुपयाच्या स्वरूपात व्यक्त केलं. परदेशात असेल तर त्याच्या चलनाच्या स्वरूपात ते या ठिकाणी व्यक्त होईल. आणि दुसरं काय असलं पाहिजे? मूल्य संचयनाचं कार्य करणारी वस्तू असली पाहिजे. आपल्याकडे पैसा आहे ना, त्या पैशाच्या सहाय्याने या ठिकाणी भविष्यात आपण काहीही खरेदी करू शकतो, किंवा कोणत्याही अडचणी आल्या तरी या ठिकाणी आपण समर्थपणे त्यावरती उपाययोजना करू शकतो किंवा मार्ग त्यामधून काढू शकतो. त्यामुळं मूल्य संचयन आपल्याकडे एक पैसा जो असेल, त्या पैसा असणाऱ्या व्यक्तीकडे एक प्रकारे या ठिकाणी मूल्य साठवून ठेवल्याचं या ठिकाणी दिसून येतं. समजा एखाद्या व्यक्तीकडे या ठिकाणी 10,000 रुपये आहेत आणि उद्या किंवा भविष्यात तो या ठिकाणी कोणत्या तरी वस्तूची खरेदी करणार आहे, तर तो त्यावेळी या ठिकाणी 10,000च्या साह्यानं त्या वस्तूची खरेदी करू शकतो, म्हणजे त्याच्याकडं मूल्य संचयन झाल्याचं दिसून येतं. तर ही एक या ठिकाणी व्याख्या अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी कोल यांनी अशी व्याख्या दिलेली आहे, सवयीनुसार आणि मोठ्या प्रमाणात ज्याचा वापर रकमा भागवण्यासाठी केला जातो आणि त्याचाच कर्ज भागवण्यासाठी स्वीकार केला जातो, त्या वस्तूला पैसा असं म्हणलेलं आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की प्रत्येक देशानं जी परंपरा निर्माण केलेली आहे, रूढ निर्माण केलेली आहे, आणि त्या देशानं जे ठरवलेलं आहे ना, त्याला पैसा म्हणा. सवयीनुसार आणि मोठ्या प्रमाणात वापर कशासाठी केला जातो? वेगवेगळी देणी देण्यासाठी वापर केला जातो किंवा कर्ज भागवण्यासाठी वापर केला जातो. ह्या सर्व प्रकारच्या वस्तूंना पैसा असं म्हणावं, असं कोल यांचं मत आहे. त्यापैकी किमान 2 व्याख्या तरी या ठिकाणी आपल्याला अवगत असल्या पाहिजेत. त्यामध्ये रावतर यांची व्याख्या थोडीशी अधिक समर्पक असल्याचं दिसून येतं. आता पैशाची उत्क्रांती कशी झाली बघा. थोडक्यात या ठिकाणी मी स्पष्ट केलेलं आहे की पैशाचा विकास किंवा पैशाचा या ठिकाणी जो सध्याचा पैसा आहे आधुनिक स्वरूपातील, तो पैसा या ठिकाणी कशा पद्धतीने या ठिकाणी विकास होत गेला त्याचा आढावा घेतला. एक लक्षात घ्या की आवश्यकता किंवा गरज ही संशोधनाची जन्य असते. व्यक्तीला या ठिकाणी कोणती तर गरज निर्माण झाली ना, तरच ती व्यक्ती त्या या ठिकाणी वस्तूचा प्रयत्न करते किंवा ते मिळवण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करते. आता बघा, कोरोना हा विषाणू निर्माण झाला आणि त्यामधून अनेक लोकांना इन्फेक्शन झालं, ती गरज निर्माण झाली आणि या गरजेमधून अनेक देश त्या वॅक्सिनच्या निर्मितीसाठी प्रयत्न करू लागले. आवश्यकता निर्माण झाल्यानंतर त्या संशोधन या ठिकाणी होतात. तर प्रसिद्ध लेखक रावतर यांनी काय म्हणलेलं आहे बघा, मानवाने प्रथम चाकाचा शोध लावला, त्यामुळे या ठिकाणी यंत्रयुगाचा पाया घातला गेला. त्यानंतर या ठिकाणी त्याने कल्पना प्रथम अंमलात आणली, पैशाची कल्पना प्रथम अंमलात आणली, त्याने आधुनिक अर्थशास्त्राचा पाया रोवला. आणि या ठिकाणी मताची कल्पना ज्याने या ठिकाणी कल्पना या ठिकाणी निर्माण केली, त्यानं राज्यशास्त्राचा या ठिकाणी पाया घातल्याचं दिसून येतं. म्हणजे बघा की राज्यशास्त्रात ज्यांनी या ठिकाणी मताची कल्पना मांडली, त्यामधून राज्यशास्त्राचा उदय झाला. पैशाची कल्पना मांडली की त्यामधून अर्थशास्त्राचा उदय झाला. म्हणजे त्या संबंधित या ठिकाणी व्यवहाराशी संबंधित समर्पक ज्ञान निर्मिती झाल्याचं दिसून येतं. म्हणून ते असं म्हणतात रावतर यांनी की वेगवेगळ्या गरजेमधून या ठिकाणी वेगवेगळ्या विकासाची या ठिकाणी पर्वणी झालेली होती. आज जर पैसा म्हणून आपण ज्या गोष्टीचा आपण उल्लेख करतो ना, त्या पैशाचा या ठिकाणी प्रवाह जो आहे, तो प्रवाह सातत्याने या ठिकाणी विकसित होल्याचं दिसून येतं. तर ही पैशाची उत्क्रांती आपणाला कशी झाली याचा या ठिकाणी आढावा घ्यायचा आहे. यामध्ये फूट पैसा हे अत्याधुनिक चलन यामध्ये या ठिकाणी. आता या पैशाचा विकास कसा झालेला होता बघा. पहिल्या 1 नंबरला
वस्तू पैसा म्हणून या ठिकाणी वस्तू स्वरूपात पैसा वापरला जातो का, त्याला आपण कमॉडिटी मनी असं म्हणतो. त्यानंतर धातू पैसा अस्तित्वात आला, त्याला कॉइन मनी असं म्हणतो. त्यानंतर कागदी पैसा किंवा कागदी मुद्रा अस्तित्वात आल्या, त्याला आपण पेपर मनी असं म्हणतो. त्यानंतर पत पैसा ज्या बँका निर्माण करतात तो पत पैसा निर्माण झाला, त्यामध्ये चेक, हुंडी, ड्राफ्ट वगैरे येतो. आणि त्यानंतर शेवटच्या टप्प्यात कूट पैसा किंवा क्रॉप्ट मनी किंवा प्युअर मनी या ठिकाणी आल्याचं दिसून येतं. ही कन्सेप्ट जी आहे कूट मनी ही अतिशय या ठिकाणी नवीन संकल्पना आहे आणि त्यासाठी आपल्याला बरंचसं या ठिकाणी साहित्य वाचणं गरजेचं आहे, त्याशिवाय ती समजणं शक्य नाही. कारण संगणकीय प्रणालीतून तो कूट मनी निर्माण केलेला असतो. ती काही रिझर्व्ह बँकेसाठी एखादी संस्था निर्माण करत नाही, तर त्या संगणकीय प्रणालीतून जे वेगवेगळे व्यवहार होत असतात ह्या व्यवहाराशी संबंधित लोकच कूट मनीची निर्मिती करत असतात. तर आता पहिला या ठिकाणी एक भाग बघायचा आहे आपल्याला. त्यामध्ये वस्तू पैसा 5 प्रकार आहेत बघा पैशाचे. पैशाचा या ठिकाणी विकास कसा झाला, वस्तू पैसा 1 नंबरला, 2 नंबरला धातू मुद्रा, 3 नंबरला कागदी मुद्रा किंवा कागदी पैसा, त्यानंतर 4 नंबरला पत पैसा आणि 5 नंबरला कूट पैसा, अशी पैशाची उत्क्रांती झालेली. तर वस्तू पैसा म्हणजे काय, ज्यामध्ये या ठिकाणी वस्तू या पैसा म्हणून वापरले जातात. वस्तू विनिमयाची जी अडचणी आहे या अडचणी दूर करण्याच्या दृष्टीने पैशाचा शोध लागलेला दिसून येतो. आणि मानवाच्या प्रगतीबरोबर वेगवेगळ्या पैशाच्या अवस्थेत देखील बदल झालेले. शिकारी अवस्थेमध्ये मानवाने जनावराची कातडी, केसे, हाडे हे या ठिकाणी पैसा म्हणून वापरल्याचं दिसतं. त्यानंतर या ठिकाणी पशुपालन अवस्थेमध्ये वेगवेगळे प्राणी, गाय, बैल, मेंढ्या इत्यादीचा पैसा म्हणून वापर केल्याचं दिसतं. त्यानंतर पाषाण युगामध्ये, दगडी युग असं म्हणतो आपण, जर तुम्ही संस्कृतीचा अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल. तर या पाषाण युगामध्ये मानवानं विशिष्ट आकाराचे दगड, कवड्या, शंख, शिंपले इत्यादीचा पैसा म्हणून वापर केल्याचं दिसून येतं. आणि त्यानंतरच्या प्रगत शेती अवस्थेमध्ये धान्याचा पैसा म्हणून वापर केल्याचं दिसून येतं. या सर्व प्रकारच्या पैशांना आपण वस्तू पैसा असं म्हणणार आहोत. त्यानंतर धातू मुद्रा हा या ठिकाणी निर्माण झाल्याचं दिसून येतं. वस्तू विनिमयामध्ये वस्तू पैशाचं या ठिकाणी अनेक अडचणी निर्माण झाल्या पाहिजे. विभागणी करण्याची मोठी अडचण यामध्ये निर्माण झालेली दिसून येते. बघा, समजा 1 एकर जमिनीसाठी या ठिकाणी 1 बैल जर दिला जात असेल पैसा म्हणून, तर 2.5 एकर जमिनीसाठी किती बैल द्यावे लागतील? 2.5 बैल द्यावे लागतील. आणि हे असं करणं शक्य होणार नाही. अशा अडचणी निर्माण झाल्या विनिमयामध्ये आणि त्यामधून मग पैशाचा या ठिकाणी धातू मुद्रेचा शोध लागल्याचं दिसतो. वस्तू पैशातील अडचणीवर मात करण्यासाठी या धातू मुद्रेचा शोध लागलेला दिसून येतो. तर यामध्ये या ठिकाणी मग पुन्हा वेगवेगळ्या धातूची या ठिकाणी चलन वापरलं गेलं किंवा या ठिकाणी नाणी वापरली गेली. त्यामध्ये तांबे, लोखंड, सोने यासारख्या धातूचे तुकडे पैसा म्हणून वापरले जावे. त्यानंतर धातूच्या तुकड्यातील दोष दूर करण्यासाठी धातूंची नाणी चलनात आली. कारण त्यांची किंमत या ठिकाणी वेगवेगळी केली जात होती. त्याला निश्चित अशी किंमत ठरवण्यात आली आणि त्यामुळं मग या ठिकाणी नाणी निर्माण झालेलं दिसून येतं. त्यामध्ये मग सोने, चांदी, तांबे यासारख्या धातूचे ठराविक वजन आणि आकार असणारे तुकडे तयार करण्यात आले आणि या तुकड्यावर नंतर किंमत दाखवणारा तक्ता किंवा राजमुद्रा देण्यात आली आणि यानंतर धातू मुद्राचा अशा पद्धतीनं उगम झालेला दिसून येतो. म्हणजे वेगवेगळे धातू पैशाच्या स्वरूपात वापरले जाऊ लागले आणि हे वापरलेले जे धातू आहेत ह्या धातूच्या माध्यमातून या ठिकाणी मग पैशाचा विकास झालेला दिसून येतो. वेगवेगळे तुकडे धातूचे आहेत, हे तुकडे अगोदर वापरले गेले, त्यानंतर त्याच्यावरती या ठिकाणी काही शिक्के मारले, त्याची किंमत केली आणि त्यानंतर त्यावरती राजमुद्रा उमटवण्यात आली आणि अशा पद्धतीनं धातू मुद्रेचा या ठिकाणी धातू पैशाचा विकास झालेला. त्यानंतरच्या काळात कागदी मुद्रा ह्या या ठिकाणी अस्तित्वात. आता धातू मुद्राची देखील एक महत्वाची अडचण होती. समजा एक 20 लाखाचा व्यवहार असेल
आणि 20 लाखाचा व्यवहार जर आपण कॉईनच्या साह्यानं पूर्ण करायचा म्हणलं तर या ठिकाणी किती कॉईन द्यावी लागतील हो? 10 रुपयाचे असतील, 5 रुपयाचे असतील. तर 20 लाखाची कॉईन्स ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात द्यावी लागते आणि मोठ्या प्रमाणात कॉईन देणं आणि घेणं यावरती मग मर्यादा पडतात, अडचणी निर्माण होतात. आणि त्यामुळं मग कागदी चलनाचा या ठिकाणी वापर केला जाऊ लागला किंवा त्याचा शोध लागलेला. समाजाच्या प्रगतीबरोबरच मानवाने या ठिकाणी धातू मुद्रेऐवजी कागदी मुद्रेचा वापरास सुरुवात केली. अर्थात त्यासाठी त्या विशिष्ट सरकारनं सर्वमान्य असे या ठिकाणी कागदी चलन निर्माण केलं आणि त्यानंतर कागदी चलनाचा मोठ्या प्रमाणात तो वापर झाला. तर कागदी चलन निर्माण करताना सुरुवातीला खाजगी बँकांना हे अधिकार दिलेले होते आणि खाजगी बँका ह्या कागदी चलनाची निर्मिती करत होत्या. त्यानंतरच्या काळात मात्र आता वेगवेगळ्या देशांनी आपल्या मध्यवर्ती बँकेला या कागदी चलनाचे अधिकार दिलेले दिसून येतात. सध्या जर पाहिलं तुम्ही तर प्रत्येक देशाची जी मध्यवर्ती बँक आहे, रिझर्व्ह बँक आहे, ही रिझर्व्ह बँक ही कागदी चलनावरती नियंत्रण ठेवताना किंवा एकूण चलनावरती नियंत्रण ठेवताना दिसून येते. तर प्रारंभी जेवढ्या किमतीचे कागदी चलन असायचे ना तेवढ्याच किमतीचे सोने त्या बँकेकडे ठेवावे लागत होते. बँक या ठिकाणी चलन निर्मिती करत असताना या चलन निर्मितीसाठी तारण म्हणून सोन्याचा या ठिकाणी वापर केला जात होता. म्हणजे जर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला 10 कोटीचं चलन काढायचं असेल तर 10 कोटीचं सोनं त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. अशा पद्धतीची पहिली पद्धती होती आणि त्याच्या पद्धतीने या ठिकाणी ते स्वीकारली देखील व्यवस्था जात होती. म्हणजे प्रत्येक बँकेने, प्रत्येक देशाच्या मध्यवर्ती बँकेने त्या स्वरूपात सोन्याचा साठा करून ठेवलेला होता, ही कागदी मुद्रामध्ये. त्यानंतर जनतेला कागदी चलनाचे या ठिकाणी धातूत केव्हाही रूपांतर करता येत असे. जनतेचा सरकारवर विश्वास असल्यामुळे कागदी चलन त्यानंतरच्या काळात लोकप्रिय झालं, अजूनही आहे, आपणाला माहीत आहे, आणि अधिमान्य झाल्याचं दिसून येतं. आता कागदी चलनामध्ये देखील या ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या की मोठ्या प्रमाणात कागदी चलन वापरणं किंवा सांभाळणं कठीण होऊ लागलं. जर या ठिकाणी काही वेळेला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी धोके निर्माण झाले तर त्यामध्ये कागदी चलनाचं नुकसान होऊ लागलं आणि कागदी चलनावरती प्रामुख्यानं कुणाचं नियंत्रण राहतंय? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं किंवा मध्यवर्ती बँकांचं नियंत्रण होतं. त्यामुळं कागदी चलनाला सुद्धा या ठिकाणी काही अडचणींना तोंड द्यावं लागलं आणि म्हणून मग या ठिकाणी व्यवहार अधिक व्हावेत, अर्थव्यवस्थेला चालना मिळावी या दृष्टिकोनातून पत पैशाची निर्मिती झालेली दिसते. मोठ्या प्रमाणावर खरेदी विक्रीचे व्यवहार करण्यासाठी कागदी चलन अपूर्ण पडण्यामुळं पैशाची किंवा पत पैशाची निर्मिती झालेली. आता सध्याच्या काळात किंवा पूर्वीपासून बघा अनेक व्यवहार हे रोखीने होत असतात आणि उधारीवर देखील होत असतात. आता उधारीवर व्यवहार होतात म्हणजे कसे होतात तर ते विश्वासावर होत असतात की विशिष्ट व्यक्ती विशिष्ट वेळेला निश्चित रक्कम देण्याची हमी देते आणि म्हणून या ठिकाणी तो व्यवहार पूर्ण होतो. म्हणजे त्या व्यक्तीवरती टाकलेला तो विश्वास आहे. म्हणजे हे आश्वासन जे आहे, दोन व्यक्तीमधील आश्वासन म्हणजे परस्पर विश्वास आणि ही त्या व्यक्तीची बाजारपेठेतील पत किंवा लौकिक या ठिकाणी इत्यादी घटकावर जे अवलंबून असते ते पतीवरती या ठिकाणी जो व्यवहार होतो ना त्याला या ठिकाणी पत पैशाचे आधारित व्यवहार असं म्हणतात. अशा रीतीने पतीवर किंवा क्रेडिटवर आधारित जे या ठिकाणी पैसा निर्माण केलेला आहे त्याला आपण पत पैसा असं म्हणणार आहोत. या पत पैसा म्हणजे कशा कशाचा समावेश होतो? वचन चिठ्ठीचा समावेश होतो, प्रॉमिसरी नोट, धनादेशाचा समावेश होतो, चेक, हुंडीचा समावेश होतो. आपण बनलेला आहे हुंडी किंवा त्याला तुम्ही 12वी मध्ये बिल ऑफ एक्सचेंज असं म्हणत होता आणि आहे. आणि त्यानंतर अधिकर्ष सवलत किंवा बँक ड्राफ्ट देते याचा या ठिकाणी समावेश या पत पैशामध्ये होतो. तर वचन चिठ्ठीमध्ये काय केलेलं असतं? निश्चित व्यक्तीनं निश्चित रक्कम देण्याचं आश्वासन दिलेलं असतं आणि त्यावरती त्याची सही असते, त्याला वचन चिठ्ठी असते. धनादेश कोण देऊ शकतं? धनादेश फक्त बँकाच देऊ शकतात आणि बँका काय करत असतात? निश्चित रक्कम निश्चित व्यक्तीला देण्याचा आदेश देत असतात. त्याला आपण धनादेश किंवा चेक असं म्हणतो. आणि हुंडी
यामध्ये देखील निश्चित रक्कम निश्चित वेळी कोणत्याही व्यक्तीला किंवा त्या व्यक्तीच्या आदेशाप्रमाणे किंवा ती व्यक्ती म्हणेल त्याला निश्चित रक्कम देण्याचं जे या ठिकाणी मान्य केलेलं असतं त्याला आपण हुंडी असं म्हणतो. आणि अधिकर्ष सवलत म्हणजे या ठिकाणी बँक ड्राफ्ट असं आपण म्हणतो. ही बँक दुसऱ्या बँकेला या ठिकाणी विशिष्ट रक्कम देण्यासाठी आदेश देत असते, त्याला अधिकर्ष सवलत असं म्हणतो. ह्या सर्व या ठिकाणी जे आहेत आपले जे वेगवेगळे या ठिकाणी घटक आहेत त्याची अधिक माहिती तुम्ही इंटरनेटवर जाऊन बघा. वचन चिठ्ठी म्हणजे काय आपण अगदी थोडं शिकलेलो आहे वचन चिठ्ठीच्या बाबतीत. धनादेश म्हणजे काय, हुंडी म्हणजे काय, हे या ठिकाणी तुम्ही अधिक अभ्यास करणं गरजेचं आहे किंवा त्या संबंधी तुम्ही संदर्भ वाचणं गरजेचं आहे. ते संदर्भ जर वाचले ना तुम्हाला तर त्या या ठिकाणी कागदपत्राची दस्तऐवजाची तुम्हाला वैशिष्ट्य माहीत होतील. वचन चिठ्ठी म्हणजे त्यामध्ये काय असतं, कशा पद्धतीने वचन दिलं जातं. धनादेश कोण काढू शकतो, वचन चिठ्ठी कोण काढू शकतं. वचन चिठ्ठी कोणीही नैसर्गिक व्यक्ती काढू शकते आणि कृत्रिम व्यक्ती देखील या ठिकाणी देऊ. नैसर्गिक व्यक्ती आणि कृत्रिम व्यक्ती म्हणजे कोणत्या, कायद्यानं निश्चित केलेली या ठिकाणी व्याख्या आहे बघा. नैसर्गिक व्यक्ती म्हणजे आपण सर्वजण ABCD जो असतील त्या व्यक्ती म्हणजे नैसर्गिक व्यक्ती. आणि ज्या सर्व प्रकारच्या संस्था आहेत ना या संस्थांना आपण कृत्रिम व्यक्ती म्हणून मान्यता दिलेली आहे. कायद्यानं मान्यता दिली आहे. इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट नावाचा या ठिकाणी भारतीय कायदा आहे, भारतीय करार कायदा. त्याप्रमाणे नैसर्गिक व्यक्तींना या ठिकाणी निश्चित असे या ठिकाणी अस्तित्व प्राप्त झालेलं आहे. यामध्ये मग भागीदारी संस्था येतील, सहकारी संस्था येतील, कंपन्या येतील किंवा या ठिकाणी शैक्षणिक संस्था येतील, वाचनालये येतील, गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स येतील. अनेक या सर्वांना आपण नैसर्गिक व्यक्ती असं म्हणतो. बँका येतील, विमा कंपन्या येतील वगैरे वगैरे वगैरे. तर धनादेश हा फक्त बँकाच काढू शकतात. बँक ही नैसर्गिक व्यक्ती आहे, कृत्रिम व्यक्ती आहे, परंतु फक्त बँकच धनादेश काढू शकते. इतर कोणत्याही संस्था किंवा वचन चिठ्ठी या ठिकाणी या नैसर्गिक व्यक्तीच्या माध्यमातून, अर्थात बँकांनी तयार केलेला धनादेश मग नंतर या ठिकाणी अनेक व्यक्ती वापरत असतात. म्हणजे बँकेने तयार केलेलं चेकबुक हे या ठिकाणी खात्यावरती उपलब्ध करून दिलं जातं आणि त्या माध्यमातून अनेक व्यक्ती किंवा अनेक संस्था हे व्यवहार पूर्ण करतात. आता हुंडी देखील नैसर्गिक व्यक्ती पण देऊ शकतात आणि या ठिकाणी कृत्रिम व्यक्ती देखील देऊ शकतात. निश्चित रक्कम या ठिकाणी निश्चित वेळी त्याच्या आदेशाप्रमाणे दिलेलं वचन असतं. आणि अधिकर्ष सवलत किंवा ड्राफ्ट हा देखील फक्त बँकाच काढत असतात. एका बँकेनं दुसऱ्या बँकेवरती निश्चित रक्कम देण्याचा काढलेला आदेश म्हणजे अधिकर्ष या ठिकाणी किंवा त्याला आपण बँक ड्राफ्ट असं म्हणतो. तर धनादेश आणि अधिकर्ष सवलत, अधिकर्ष म्हणजे धनादेश किंवा चेक आणि ड्राफ्टमध्ये काय फरक आहे, तर चेक कोणीही काढू शकतं, नैसर्गिक व्यक्ती देखील काढू शकते, कृत्रिम व्यक्ती देखील काढू शकते. ड्राफ्ट मात्र केवळ बँकाच काढू शकतात. हा 4 नंबरचा पैसा होता ज्याला आपण म्हणलो पत पैसा. आणि सध्या अस्तित्वात असणारा एक नवीन या ठिकाणी पैशाचा स्वरूप आहे तो म्हणजे कूट पैसा किंवा त्याला आपण क्रिप्टो करन्सी असं म्हणतो. हे पैशाचं या ठिकाणी अत्यंत प्रगत स्वरूप आहे जे संगणकाच्या माध्यमातून किंवा कॉम्प्युटरच्या माध्यमातून कूट पैसा निर्माण केलेला आहे. हा देखील या ठिकाणी आपल्याला विशेष पद्धतीनं अभ्यासणं गरजेचं आहे, त्याशिवाय तो या ठिकाणी आपल्याला समजणार नाही. आपल्याला आता हे तर या ठिकाणी इतकं तर या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे की कूट पैसा म्हणून या ठिकाणी अर्थव्यवस्थेमध्ये किंवा व्यवहार पूर्ण करण्यासाठी एक पैशाचं माध्यम म्हणून वापरला जातो. तर इथं असं दिलेलं आहे बघा, पैशांच्या उत्क्रांतीची नव्याने उगम पावत असणारा महत्त्वपूर्ण प्रकार म्हणजे कूट पैसा किंवा त्याला आपण आभासी पैसा
असं देखील म्हणतो. पैशाची निर्मिती, मूल्य, वापर, साठवणूक, कायदेशीर मान्यता या सर्व संकल्पना अथवा तत्वांना पैशाच्या संकल्पनेने आज पूर्णतः बदलून ठेवले आहे. इथं पैशाची वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत बघा. पैशामध्ये काय काय वैशिष्ट्य असतात इथं असलेलं सांगितलेलं आहे बघा, की मूल्य त्याच्याकडे असतं, किंमत असते पैशाला. त्यानंतर वापरासाठी मोठ्या प्रमाणात वापरला जातो. मूल्य संचयनासाठी साठवणूक म्हणून त्याचा वापर केला जातो. त्याला कायदेशीर मान्यता असते. ही मूलभूत वैशिष्ट्य आहेत. आणि ही वैशिष्ट्ये या ठिकाणी गृहीत धरून एक नवीन प्रकारचा पैसा निर्माण केलेला आहे. त्याला आपण कूट पैसा असं म्हणणार आहोत. तर विनिमयाचे माध्यम म्हणून याकडे राजकीय मालमत्तेच्या स्वरूपात कूट किंवा संगणकीय आज्ञावलीच्या माध्यमातून कूट पैशाची निर्मिती केली जाते. अर्थात कूट पैसा हा संगणकाशी किंवा कॉम्प्युटरशी किंवा इंटरनेटशी संबंधित आहे. म्हणून कूट पैशाचा वापर जे इंटरनेट वापरतात आणि इंटरनेटचा वापर व्यवहार पूर्ण करण्यासाठी करतात त्याला आपण कूट पैसा असं म्हणणार आहे. तर क्रिप्टो मनी असं म्हणलं जातं. संगणकाच्या माध्यमातून तो निर्माण केलेला या ठिकाणी पैसा आहे. यावरती देखील तुम्ही अधिक वाचन करणं गरजेचं आहे. त्याशिवाय या ठिकाणी कूट पैसा कसा असतो हे आपल्या लक्षात येणार नाही. तर परस्पराशी जे संगणकीय जाळं जोडलेलं आहे. संगणकीय जाळं म्हणजे काय हो? इंटरनेट. इंटरनेटच्या माध्यमातून अनेक व्यक्तींचा, अनेक संस्थांचा, अनेक या ठिकाणी कंपन्यांचा एकमेकाशी संपर्क होऊ शकतो आणि एकमेकांच्या बरोबर त्या व्यवहार करू शकतात. आणि या संगणकीय प्रणालीतून या ज्या संस्था आहेत, या ज्या व्यक्ती आहेत, या व्यक्ती जोडल्या गेलेल्या आहेत आणि या जोडल्या गेलेल्या व्यक्तीच्या माध्यमातून व्यवहाराची सत्यता पडताळली जाते. त्यावरती या ठिकाणी नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टिकोनातून कूट पैशाची निर्मिती केली जाते. अर्थात त्या संबंधी अधिक या ठिकाणी माहिती आपण नंतर देखील कूट पैसा म्हणजे कसा निर्माण केला जातो आणि कोणकोणत्या पद्धतीने या ठिकाणी त्याचा वापर होतो हे या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर आजच्या टॉपिकमध्ये काय काय पाहिलं बघा. आजच्या टॉपिकमध्ये पैसा म्हणजे काही व्याख्या पण पाहिल्या. त्यानंतर पैशाची उत्क्रांती कशी होत गेली याचा या ठिकाणी आढावा घेतलेला दिसून येतो. याचा जर तुम्ही नोट्स जर काढल्या तर या ठिकाणी अधिक तुमच्या लक्षात येईल. तर हा जो पैसा वेगवेगळा आहे, या पैशाच्या उत्क्रांतीतील टप्पे अतिशय महत्त्वाचे आहेत आणि यामधील व्याख्या अतिशय महत्त्वाची आहे. तर यामध्ये पैशाचा जो अर्थ आहे तो पैशाचा अर्थ अनेक या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून इथं स्पष्ट केलेला आहे आणि त्यामधील पैशाची वैशिष्ट्ये ही अनेक वेगवेगळ्या व्याख्यामधून तुम्हाला दिसून येतात. आणि ह्या ज्या व्याख्या आहेत यापैकी किमान 2 व्याख्या तुम्ही या ठिकाणी पाठ करणं गरजेचं आहे. कारण त्यामधून या ठिकाणी पैशाची जी वैशिष्ट्ये आहेत ही पैशाची वैशिष्ट्ये स्पष्ट होतात. आणि पैशाच्या उत्क्रांतीमध्ये मग या ठिकाणी हे 5 टप्पे तुम्हाला महत्त्वाचे आहेत. यामध्ये आपल्याला माहीत पाहिजे वस्तू पैसा म्हणजे कोणता पैसा, त्यामध्ये कशा कशाचा वापर केला जातो. त्यानंतर धातू पैसा म्हणजे या ठिकाणी वेगवेगळ्या धातूच्या माध्यमातून निर्माण केलेली नाणी, त्यामध्ये कोणकोणत्या धातूचा समावेश होतो. त्यानंतर कागदी मुद्रा म्हणजे या ठिकाणी आपण पाहतो सर्व प्रकारच्या नोटा, याला आपण कागदी मुद्रा असं पण म्हणतो. पत पैसा म्हणजे त्या पत पैशालाच आणखी एक शब्द काय आहे हो? पत पैशालाच या ठिकाणी आपण चलनक्षम दस्तऐवज असं देखील म्हणतो. चलनक्षम दस्तऐवज म्हणजे काय? चलनासारखे वापरले जाणारे दस्तऐवज, त्याला म्हणायचं चलनक्षम दस्तऐवज. पैसे देण्याच्या ऐवजी आपण चेक देऊ शकतो, म्हणजे चलनाचा वापर न करता आपण व्यवहार पूर्ण केला नाही. बघा बरं, पैसे देण्याच्या ऐवजी आपण हुंडी देऊ शकतो, म्हणजे या ठिकाणी त्याचा या ठिकाणी वापर चलनाशिवाय केला. हा जो पैसा आहे हा पैसा कशावरती अवलंबून असतो?
क्रेडिटवरती अवलंबून असतो, म्हणून त्याला पत पैसा असं म्हणलेलं आहे. त्यामध्ये मग कोणता समावेश होतो? वचन चिठ्ठीचा समावेश होतो, हुंडीचा समावेश होतो, चेकचा समावेश होतो आणि ड्राफ्टचा समावेश होतो. तदनंतरच्या काळात या ठिकाणी कूट पैसा हे एक या ठिकाणी अत्याधुनिक पैसा किंवा प्रगत अवस्था निर्माण झालेला या ठिकाणी पैसा आहे, तो संगणकाच्या प्रणालीतून निर्माण केलेला आहे. ठीक आहे, कुणाला काय अडचण असेल तर विचारा. या ठिकाणी आजचा तास संपवतोय मी. पुढील तासाला आपण नंतर या ठिकाणी पैशाची कार्य पाहणार आहोत. थांबूया.